डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयातल्या सीबीआय कोर्टाने आपला निकाल दिलेला आहे। आपल्यासोबत हमीद दाभोळकर आहेत। दादा, पहिली प्रतिक्रिया काय आहे? 2 मारेकऱ्यांना शिक्षा झाली आहे जन्मठेपेची, पण 3 आरोपी निर्दोष सुटले। एका पातळीवरती समाधान आहे की प्रत्यक्षामध्ये 2 मारेकऱ्यांना शिक्षा झालेली आहे। जरी ते मारेकरी त्यांना शिक्षा झाली असली तरी सूत्रधारांना शिक्षा झालेली नाही, ही गंभीर बाब आहे आणि त्याविषयी निकालपत्राचा अभ्यास करून आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा विचार करतो। तपास यंत्रणा पहिल्यापासूनच कुठेतरी भरकटल्यासारखी वाटली का? कारण की आधी पुणे पोलीस, त्याच्यानंतर ATS, मग हायकोर्टाच्या हस्तक्षेपानंतर तपास CBI कडे गेला, पण त्यांना काहीच हाती लागलं नाही। कर्नाटकातनं जेव्हा दुसऱ्या हत्येचा तपास करायला कर्नाटक ATS आली, त्यांना जे आरोपी आणि त्यांनी अटक केल्या त्याच्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला। त्यामुळे इच्छाशक्तीचा कुठेतरी अभाव वाटतो का तुम्हाला? निश्चितच कुठलंही सरकार आलं तरी देखील या तपासामध्ये पोलिसांनी अक्षम्य दिरंगाई केली हे आता कागदोपत्री देखील आलेले आहे आणि त्यामुळेच हायकोर्टाला याचं मॉनिटरिंग करायला लागलं आणि हायकोर्टाच्या मॉनिटरिंग नंतरच हा तपास झाला। त्यामुळे प्रत्यक्षामध्ये पोलिसांनी जर योग्य तपास केला असता तर यातल्या अनेक गोष्टी टाळता आल्या असत्या। खटला सुद्धा खूप वर्ष चालला, त्यामुळे खटल्याला सुद्धा विलंब झाला असं मला वाटतं। तपासच प्रत्यक्षामध्ये खटला उभा राहीस्तोपर्यंत जवळजवळ 8.5-9 वर्षाचा कालावधी गेला होता आणि पुढे खटला जवळजवळ 2.5 वर्ष चालला। 11 वर्षांनी का होईना त्यामध्ये आज निकाल लागलेला आहे आणि एका मर्यादित अर्थाने न्याय झालेला आहे असं मला वाटतं। मर्यादित न्याय झालेला आहे अशी भावना आहे हमीद दाभोळकर यांची। साहजिकच आहे, या निकालाला आता ते CBIच्या माध्यमातून हायकोर्टात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत। कॅमेरामन अजित शिवतरकर, समय राणे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।